नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण UV व्हिज्युअल स्पेक्ट्रोस्कोपी ही जी टेक्निक आहे, ही स्पेक्ट्रोस्कोपीचे टाईप आहे, तो आपण इन डिटेल ह्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन, त्याचं प्रिन्सिपल, ॲप्लिकेशन, ॲडव्हान्टेजेस, लिमिटेशन ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि आपण हा जो टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तुम्ही व्हिडिओ सुरुवात करूया. UV व्हिज्युअल स्पेक्ट्रोस्कोपी ही जी टेक्निक आहे ही मेनली इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशनचा वापर करून एखाद्या मॉलिक्यूलमधलं त्याचं ॲब्सॉर्प्शन लेवल किती आहे व्हायोलेटची आणि व्हिजिबल लाईटची ती डिटेक्ट करण्यासाठी किंवा एक्झामाईन करण्यासाठी या स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर हा केला जातो. तर याच्याद्वारे आपण क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस दोघंही करू शकतो, जेणेकरून ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं आपण पूर्णपणे त्याचं ॲनालिसिस हे करू शकतो. कारण की ज्या कॉन्जुगेटेड पाय इलेक्ट्रॉन सिस्टीममुळे याच्यामधले जे काही की मॉडेल असेल किंवा की ॲनालिसिस आपण याच्यामध्ये करू शकतो. म्हणजे स्पेशली ऑर्गॅनिक असेल, इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतील, त्याचं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोघंही ॲनालिसिस या टेक्निकद्वारे आपण करता येतं. तर मेन प्रिन्सिपल काय आहे ह्या टेक्निकचं, म्हणजे ह्या टेक्निकद्वारे जे मॉलिक्यूल आहे तो UV आणि व्हिजिबल लाईट हे ॲब्सॉर्ब करतं. ॲब्सॉर्ब केल्यानंतर त्यातले जे इलेक्ट्रॉन असेल त्या मॉलिक्यूलमधले एक्साईड स्टेटला जातात, लोअर स्टेटपासून हायर स्टेटमध्ये. म्हणजे ज्यावेळेस मॉलिक्यूल ह्या टेक्निकद्वारे ज्यावेळेस त्याच्यावरती UV लाईट, व्हिजिबल लाईट बंबार्ड केले जातात, त्याच्यानंतर मॉलिक्यूल हा ते जे लाईट असेल ते ॲब्सॉर्ब करतो. आणि ज्यावेळेस तो मॉलिक्यूल हा ॲब्सॉर्ब करत असतो त्यावेळेस तो लोअर स्टेटला असतो. लोअर स्टेटपासून मग तो हायर स्टेटमध्ये एक्साईट होतो आणि जी लाईट ही ॲब्सॉर्ब झालेली आहे ती करस्पॉन्डिंग होते त्या डिफरन्स स्टेटमध्ये, दोन इलेक्ट्रॉनिक स्टेटमध्ये ते डिफरन्स होते आणि त्याच्यानुसार आपण त्याचं ज्या मॉलिक्यूलचं जे काही स्पेक्ट्रोस्कोपीद्वारे त्याचं ॲनालिसिस हे करू शकतो. तर दोन जे काही लाईटचा वापर करून याच्यामध्ये ॲनालिसिस हे केलं जातं, UV आणि व्हिजिबल लाईट. ते झालं त्याचं प्रिन्सिपल. तर आता आपण त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन पहिलं आहे लाईट सोर्स, जे की लाईट सोर्स हे नेसेसरी आहे जेणेकरून इल्युमिनेशनसाठी व्हिजिबल स्पेक्ट्रम दिसावं त्यासाठी हे मेनली असतं. याच्यामध्ये ड्यूटेरियम लॅम्प जो की 190 ते 400 नॅनोमीटर UV रॅडिएशनचं इमिट करणारा, कंटिन्युअसली इमिट करणारा जो लॅम्प आहे तो वापरला जातो. किंवा टंगस्टन जे हॅलोजन लॅम्प आहे जो की व्हिजिबल स्पेक्ट्रमला कव्हर करतो आणि त्याची जी ॲबिलिटी आहे इमिटिंग लाईटची ती 350 ते 2500 नॅनोमीटर आपल्याला पाहायला मिळते. तसंच अजून एक दुसरा झेनॉन आर्क लॅम्प हा सुद्धा ब्रॉड स्पेक्ट्रमसाठी वापरला जातो, जेणेकरून 160 ते 2000 नॅनोमीटरपर्यंत याची ब्रॉड स्पेक्ट्रम आणि लाईट इमिटिंगची कॅपॅसिटी आहे, जेणेकरून तो दोघंही विजिबल आणि UV लाईट जे काय असेल ते रिजन आहे ते एन्कम्प्राइज करण्यासाठी किंवा इमिट करण्यासाठी वापरला जातो. असे 3 मेन जे काही लाईट सोर्स आहे त्याच्यातून कोणताही एक लाईट सोर्स हा ज्या सुटेबल असेल किंवा अवेलेबल असेल तो वापरला जातो. त्याच्यानंतर दुसरं जे इन्स्ट्रुमेंटेशनचं जे की कंपोनंट आहे मोनोक्रोमीटर. मोनोक्रोमीटरचा वापर हा स्पेशली कशासाठी केला जातो, जेणेकरून स्पेसिफिक वेव्हलेंथची लाईट असेल ती आयसोलेट होईल. कारण की लाईट सोर्सपासून जी काही आहे ती लाईट त्या सॅम्पलवरती गेल्यानंतर मोनोक्रोमीटरकडे जाते. त्याच्यामुळे मोनोक्रोमीटर काय करतं, एक स्पेसिफिक वेव्हलेंथची लाईट ही सोर्सपासून आयसोलेट करण्याचं काम करतं. आणि टिपिकली ह्याच्यामध्ये डिफ्रॅक्शन ग्रेडियंट आणि प्रिझम हे डिस्पर्स लाईट करण्यासाठी वापरले जातात कंपोनंट वेव्हलेंथसाठी. आणि त्याच्यामध्ये एक ॲडजस्टेबल स्लाईट कंट्रोल असतं, जेणेकरून जी काही लाईटची जी काही बँडविड्थ असेल ती कंट्रोल करण्यासाठी आणि एक डिझायर वेव्हलेंथ त्या सॅम्पलमधून पास होण्यासाठी त्या सिलेक्शनसाठी मोनोक्रोमीटरचा वापर हा केला जातो. ते झालं तर दुसरं की कंपोनंट. त्याचं तिसरं मेन कंपोनंट आहे सॅम्पल, ज्याच्यामध्ये सॅम्पल हे ठेवलं जातं. आणि हे एक ट्रान्सपरंट कंटेनर असतं जे की सॅम्पलला होल्ड करण्यासाठी डिझाईन केलेलं असतं. याच्यामध्ये वेगवेगळे मटेरियलचं किंवा जे काही कवेट आहे त्याचं ट्रान्सपरंट राहावं आणि त्याची वेव्हलेंथ ही जशी नीड असेल त्याच्या इंटरेस्टनुसार असेल त्याची ही
कवेट्स हे वापरले जातात. त्याच्या पहिले जे काही फ्यूज सिलिका कवेट्स आहे किंवा क्वार्ट्ज कवेट आहे ते दोघंही UV आणि विजिबल रिजनला सुटेबल आहे, जेणेकरून सॅम्पलमध्ये ते त्याच्यामध्ये टाकलं आणि ते आपण सॅम्पल कवेट सॅम्पल होल्डरमध्ये ठेवलं तर ते दोघंही लाईटला विजिबल लाईटला सुटेबल आहे. तसंच दुसरं प्लास्टिक कवेट पण असतात. ते जनरली आपण पाहिलं तर विजिबल वेवलेंथला यूज केलं जातं आणि ते UV लाईटसुद्धा ॲब्सॉर्ब करण्याची त्याच्यामध्ये ॲबिलिटी पाहायला मिळते. त्याच्यानंतर सॅम्पल होल्डर झाल्यानंतर दुसरं जे कंपोनंट आहे डिटेक्टर. तर ज्या वेळेस लाईट ही डिटोरियम लॅम्पमधून पास होते, नंतर मोनोक्रोमॅटर डायरेक्टली वेवलेंथ एक स्पेसिफिक वेवलेंथ सिलेक्ट करतो, नंतर ती डायरेक्टली त्या सॅम्पलवरती बंबार्ड होते. बंबार्ड झाल्यानंतर जी लाईट ही ॲब्सॉर्ब झाल्यानंतर त्या सॅम्पलमधून जी लाईट पास होते ती डिटेक्टर डिटेक्ट करतं. जी काही ट्रान्समिटेड झाली जी लाईट असेल ती मेजरमेंट करण्याचं काम डिटेक्टर करत असतो. त्यामध्ये आपण फोटो मल्टिपल ट्यूब किंवा फोटो डिवाइड्स आणि चार्ज कपल डिव्हाइस हे वापरले जातात. फोटो मल्टिपल ट्यूबमध्ये जर पाहिलं तर हायली सेन्सिटिव्ह हे डिटेक्टर आहे, जेणेकरून सिग्नलला ॲम्प्लिफाय करण्यासाठी आणि लो लाईट इंटेन्सिटीसुद्धा मध्ये हे जे काही फोटो मल्टिपल ट्यूब्स आहे ते वापरलं जातं. फोटो डिवाइडमध्ये जर पाहिलं सेमीकंडक्टर डिव्हाइस हे आहे आणि याच्यामध्ये लाईटचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये होतं आणि याची ड्युरेबिलिटी आणि ब्रॉड वेवलेंथला रिस्पॉन्स करण्याची ॲबिलिटी असल्यामुळे हा डायरेक्टली काय करतो, हे सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे तो डायरेक्टली लाईट जे सोर्स आलेली आहे त्याला डायरेक्ट कन्वर्ट करतो इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये. चार्ज कपल डिव्हाइसमध्ये हे एक एरे डिटेक्टर आहे, जेणेकरून मल्टिपल वेवलेंथ सायमल्टेनियसली जर येत असतील तर त्याला डिटेक्ट करून एक रॅपिड स्पेक्ट्रम ॲक्युम्युलेशनचं काम याच्यासाठी केलं जातं. असे 3 मेन जे काही असतील डिटेक्टरचा वापर केला जातो. त्याच्यापैकी एखादा जो काय असेल जो अवेलेबल असेल फोटो मल्टिपल ट्यूब असेल त्याचा वापर करून जे काही सिग्नलचं ॲम्प्लिफिकेशन हे केलं जातं. त्याच्यानंतर डाटा प्रोसेसिंग युनिट. ह्या युनिटमध्ये जर पाहिलं जो काही इलेक्ट्रिकल सिग्नल आहे, म्हणजे ज्या डिटेक्टरने जो लाईट सोर्स येणारा कन्वर्ट केलेला आहे इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये, इलेक्ट्रिक सिग्नल डिटेक्टर काय करतं, पुढे प्रोसेस करण्यासाठी रीडेबल फॉर्मॅटमध्ये दिसण्यासाठी ते डिस्प्ले होण्यासाठी एका ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रमवरती डाटा प्रोसेसिंग युनिटमध्ये पाठवलं जातं. याच्यामध्ये स्पेक्ट्रोफोटोमीटरचा वापर केला जातो आणि त्याच्यासोबत एक कम्प्युटर इंटरफरन्स जॉईन केलेलं असतं. त्याच्यामुळे त्याचं ॲनालिसिस आणि स्टोरेज हे आपण करू शकतो आणि पूर्णपणे जो काही डाटा असेल, ॲनालिसिस झालेला डाटा असेल तो आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. तर हे झालं पूर्णपणे इन्स्ट्रुमेंटेशन UV वेझल स्पेक्ट्रोस्कोपीचं. तर आता आपण त्याचे कोणत्या फॅक्टरमुळे हे जे काही UV व्हिज्युअल स्पेक्ट्रोमेट्री आहे त्याच्यावरती अफेक्ट पडतो ते पाहूयात. पहिलं आहे कॉन्जुगेशन. ज्यावेळेस कॉन्जुगेशन इन्क्रीज होतं त्यावेळेस लोअर जो काही एनर्जी गॅप असेल होमोमधला, म्हणजे जे हायेस्ट ऑक्युपाय मॉलिक्युलर ऑर्बिटल किंवा लोवेस्ट अनऑक्युपाय मॉलिक्युलर ऑर्बिटलमधल्या, त्याच्यामुळे त्याच्या ॲब्सॉर्प्शनमध्ये शिफ्टिंग होते आणि लॉंगर वेवलेंथवरती याच्यावरती अफेक्ट पडतो. तर मेनली जर पाहिलं बेन्झिन हा 254 नॅनोमीटरला ॲब्सॉर्ब करतो, पण नॅफ्थलीन हा 313 नॅनोमीटरला ॲब्सॉर्ब करतो, कारण की हा नॅफ्थलीन मोर कॉन्जुगेटेड, कारण त्याची जी लेवल आहे ती जास्त आहे. अशामुळे सुद्धा अशा वेगवेगळ्या ज्या कंपोनंट आहेत किंवा वेगवेगळ्या मॉलिक्युलमुळे त्याच्यावरती इफेक्ट हा पडतो. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं इलेक्ट्रॉन डोनेटिक ग्रुप, म्हणजे जो सबस्टिट्युएंट आहे त्याच्यामुळे सुद्धा इफेक्ट पडतो, कारण की जे इलेक्ट्रॉन डोनेटिक ग्रुप आहे ते बॅन्थोक्रोमिक शिफ्ट हे त्याच्यामुळे कॉज होतं, कारण की शिफ्ट हा लॉंगर वेवलेंथकडे शिफ्ट होतो. आणि आपण जर पाहिलं इलेक्ट्रॉन विग्डोरिंग ग्रुप जे असतात ते हायपोक्रोमिक शिफ्ट, म्हणजे जे काही वेवलेंथ असेल ती शॉर्टरला शिफ्ट होते. तर याच्यामुळे सुद्धा सबस्टिट्युएंटमुळे जे काय असेल त्याच्यावरती इफेक्ट हा पडलेला पाहायला मिळतो. तर पुढच्या वेळेमध्ये आपण हे बॅन्थोक्रोमिक आणि हायपो जे काही क्रोमिक आहे ते इन डिटेल स्टडी करूयात. तर पुढचं जे काही अफेक्ट आहे म्हणजे सॉल्वंट जर पोलर असेल आणि त्याची जी काही ॲबिलिटी असेल ती स्टेबल असेल, तरी पण जो काही N to π ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये आपण पाहायला मिळतं,
तर त्याच्यामुळे हायप्सोक्रोमिक जो काही शिफ्ट असेल, ब्लू शिफ्ट असेल, तो तिथं लीडिंग होतो. आणि नॉन पोलर सॉल्व्हंटला जर आपण पाहिलं आहे, त्याच्या जास्त लिटल इफेक्ट त्याच्यावरती जास्त प्रमाणात त्या ट्रान्झॅक्शनवरती दिसत नाही. तर pH इफेक्ट जर म्हटलं, काही सर्टन कंपाऊंड असतात, म्हणजे उदाहरणार्थ अमीन झालं, फिनॉल झालं, असे जे काही त्याच्या इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चरमध्ये किंवा pH चेंजेस वगैरे झालं तर त्याच्या ॲब्सॉर्प्शनवरती अल्टरेशन वगैरे घडून येतं. मॉलिक्युलर स्ट्रक्चर जर आपण पाहिलं, ॲरोमॅटिक कंपाऊंड किंवा जे काही कॉन्जुगेटेड डायन्स आहेत, तर जे स्ट्रॉंग UV ॲब्सॉर्प्शन करणारे आहेत, त्यामुळे जे काही डिलोकलाइज पाय इलेक्ट्रॉन हा म्हणजे जो मॉलिक्यूलमधला जो पाय इलेक्ट्रॉन आहे तो डिलोकलाइज होतो, कारण की ते स्ट्रॉंग UV वेव्स ॲब्सॉर्प्शन असलेले मॉलिक्यूल आहेत. म्हणजे त्याच्यात ॲबिलिटी आहे त्या मॉलिक्यूलमध्ये की जास्त प्रमाणामध्ये ते UV विजिबल जे काही लाईट असतील ते ॲब्सॉर्ब करतात आणि नंतर थोड्या कमी प्रमाणात त्याचं जे काही इमिशन असेल ते दाखवतात. अशा मॉलिक्यूलमुळे त्यांच्या स्ट्रक्चरमुळे सुद्धा याच्यावरती अफेक्ट हे पडतात. तर हे झाले त्याचे काही फॅक्टर ज्याच्यामुळे जे काही स्पेक्ट्रोस्कोपी असेल त्याच्यावरती अफेक्ट पडतो. तसंच जर आता आपण पाहूयात त्याचं ॲप्लिकेशनमध्ये जर पाहिलं तर 2 मेन ॲनालिसिस म्हणजे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस करण्यासाठी स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर केला होतो. तर क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये जर आपण पाहिलं, त्याच्या फंक्शनल ग्रुप हे त्याच्या ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि याच्यामुळे जे काही कॉन्जुगेटेड आणि नॉन कॉन्जुगेटेड कंपाऊंड आहे त्याचं डिफरन्सिएशन करण्यासाठी मदत होते. आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस जर आपण पाहिलं, जे काही सॅम्पलमधले जे काही सोल्युशनमध्ये त्या कंपाऊंडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो विथ दी हेल्प ऑफ बियर-लॅम्बर्ट्स लॉ. तो आपण इन डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये स्टडी करू. आणि मेनली याचं जर आपण पाहिलं तर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये, एन्व्हायरमेंटल टेस्टिंगमध्ये किंवा जे काही पोल्युटंट असतील त्याचं एक्झामिनेशन करण्यासाठी किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये जे कंटॅमिनंट्स वगैरे असतील, पोल्युटंट वगैरे असतील, त्याचं डिस्कवरी करण्यासाठी, आयडेंटिफिकेशनसाठी याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड ॲनालिसिस म्हणजे प्रोटीन हे 280 नॅनोमीटरला ॲब्सॉर्ब करतात, त्यामुळे जे काही ॲरोमॅटिक अमायनो ॲसिड त्याचं आपण डिटेक्शन करू शकतो. DNA RNA क्वांटिफिकेशन याच्यामुळे सुद्धा करू शकतो, कारण की न्यूक्लिक ॲसिड हे 260 नॅनोमीटरपर्यंत लाईट ॲब्सॉर्ब करण्याची त्याच्यामध्ये ॲबिलिटी असते. तर त्यामुळे जर मिक्सचर ऑफ DNA किंवा RNA किंवा न्यूक्लिक ॲसिड असलेले किंवा प्रोटीन जर सोल्युशन असतील, त्याच्यामधून जर एक्झामिनेशन आपल्याला करायचं असेल एखाद्या स्पेसिफिक प्रोटीनचं किंवा आयडेंटिफिकेशन करायचं असेल ते आपण याच्याद्वारे करू शकतो. तसंच आपण जर पाहिलं, जे कॉम्प्लेक्स रिझल्ट असलेले जे काही कॅरेक्टरिस्टिक्स दाखवणारे जे काही मेटल्स असतात ते सुद्धा आपण याच्यामध्ये डिटेक्ट हे करू शकतो. तर हे झाले त्याचे ॲप्लिकेशन. काही त्याचे लिमिटेशन पण आहेत, म्हणजे काही मॉलिक्युलर स्ट्रक्चर असतात ते अलोन असतात, त्याचं आयडेंटिफिकेशन याच्यामध्ये नीट होत नाही. मग त्याच्यामुळे फर्दर आयडेंटिफिकेशनसाठी, प्रॉपर आयडेंटिफिकेशनसाठी जे काही इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी असेल किंवा न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी असेल त्याचा वापर करावा लागतो. आणि हे जे नॉन कॉन्जुगेटेड मॉलिक्यूल आहे त्यासाठी स्पेशली लेस इफेक्टिव्ह मानलं जातं, कारण की काही जे काही मॉलिक्यूल असतात ते हार्डली लाईट इमिट करतात. तर त्यांचं जर आयडेंटिफिकेशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये त्याचा लेस इफेक्टिव्हपणा किंवा त्याचं जे इफिशियन्सी आहे ती कमी पडते. आणि काही वेळेस काय होतं, पिक्स असतात, आपण कम्प्युटरवरचे जे पिक्स पाहतो वेगवेगळ्या कंपोनंटचे, मॉलिक्यूलचे, तर ते ॲनालिसिस करण्यासाठी काही वेळेस काय होतं, जे पिक्स असेल ते ओव्हरलॅप होतात या टेक्निकमध्ये, त्यामुळे त्याचं ॲनालिसिस करणे हे खूप कॉम्प्लिकेट होऊन जातं. तर हे झालं त्याचे लिमिटेशन. आणि ही जी विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी जी ही टेक्निक आहे याच्यामुळे आपण इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन त्या मॉलिक्यूलचं ॲनालिसिस करू शकतो. आणि मॉलिक्युलर स्ट्रक्चर असेल, फंक्शनल ग्रुप असेल किंवा त्या कॉन्सन्ट्रेशन असेल, असे व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन याच्याद्वारे आपल्याला समजते. आणि केमिस्ट्री झालं, बायोलॉजी किंवा मटेरियल सायन्समध्ये याचा वापर आपण स्पेशली ॲज अ इसेन्शियल टूल म्हणून करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण UV व्हिज्युअल स्पेक्ट्रोस्कोपी हा टॉपिक डिस्कस केला. याच्या पुढचे जे काही याच्यातले जे बियर्स-लॅम्बर्ट्स लॉ असेल की जे काही शिफ्टिंगचे जे काही पॉईंट आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला इम्प्रोटिव्ह वाटला असेल, नक्की या व्हिडिओ लाईक करा
आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.